Good morning, all of you. And that we see the definition of irrigation, then we see the different methods of irrigation, such as surface irrigation, subsurface irrigation. After that, drip irrigations, sprinkler irrigation. These are the main methods of irrigation. Then we see the advantage, disadvantage of that surface irrigation and subsurface irrigation. So in this lecture we start or we discuss regarding the our remaining portion or remaining part, that is sprinkler irrigation. We all known about this irrigation method because nowadays maximum farmer follow this method of irrigation. So, sprinkler irrigation, which consists of application of the water as like a spray or a raindrops, is called as sprinkler irrigation, and it is called as overhead irrigation. So, sprinkler irrigation, it means this mechanism is similar to rain type, because we know that how the rain is a sprinkle above the foliage of that crop. As same concern, when we go for sprinkler irrigation, the droplets are spread on the foliage of the crop. जसं की पावसामध्ये जसं त्या वनस्पती असेल किंवा त्या क्रॉपच्यावर असे ड्रॉप बाय ड्रॉप किंवा थेंब पडतात पावसाचे, त्याचप्रमाणे स्प्रिंकलर इरिगेशनमध्ये काय केलं जातं, ते इरिगेशन हे ड्रॉपलेट्सच्या फॉर्ममध्ये त्या क्रॉपच्या फॉलेजवर पडत असतं आणि त्यालाच आपण स्प्रिंकलर इरिगेशन किंवा तुषार सिंचन असे म्हणतो. In this image you can see that how the sprinkler irrigation is applied for providing the water to the crop. Then in this slide the advantage and disadvantage of sprinkler irrigation is given. Advantages are such as leveling of land is not necessary, then water runoff and soil erosion is less. This method saves 30 to 40% of water, and fertilizer pesticides can be applied through the sprinklers, and uniform distribution of water. So these are the advantages. First point is leveling of land is not necessary. It means when we go for surface irrigation or when we go for subsurface irrigation, in that method the leveling is most important, because when the land is not leveled, then there is no uniform distribution of that irrigation water. But in this method there is no need of irrigation, there is no need of leveling of the land. आपण पाहिलं की सरफेस इरिगेशन असो किंवा सबसर्फेस इरिगेशन असो, जर ती लँड लेवलमध्ये नसेल तर आपण युनिफॉर्म म्हणजे एकसारखं इरिगेशन किंवा वॉटर आपण देऊ शकत नाही. त्यासाठी लेवलिंगची गरज असते. परंतु जेव्हा आपण स्प्रिंकलर इरिगेशन वापरत असतो त्यावेळेस जर ती लँड लेवल नसेल तरीही चालतं. म्हणजे समजा माउंटन रिजन आहे किंवा हिली रिजन आहे, अशा सिच्युएशनमध्ये किंवा अशा टोपोग्राफी असणाऱ्या प्रदेशामध्ये आपण स्प्रिंकलर इरिगेशन व्यवस्थित करू शकतो. तिथं कोणत्याही प्रकारची लेवलिंग करण्याची गरज नसते. त्यानंतर वॉटर रन ऑफ अँड सॉइल इरोजन. आपल्याला माहिती आहे जिथं सरफेस इरिगेशनला आपण डिरेक्टली ते वॉटरचा फ्लो त्या फील्डमध्ये सोडून देतो. जर तो फ्लो जर जास्त असेल तर काय होतं की ती त्या पाण्याबरोबर ती माती जी वरची टॉप सॉईल आहे ती टॉप सॉईल पण काय होते, वाहून जाते, ज्याला आपण सॉईल इरोजन असे म्हणतो किंवा मातीची धूप असे म्हणतो. तर सरफेस इरिगेशनमुळे ती मातीची धूप होण्याची रिस्क असते, परंतु स्प्रिंकलर इरिगेशनमध्ये कोणत्याही प्रकारचा रन ऑफ नसतो, कोणत्याही प्रकारची मातीची धूप ही स्प्रिंकलर इरिगेशनमुळे होत नाही. दिस मेथड सेव्ह 30 to 40% वॉटर ॲज कम्पेअर टू अदर मेथड. म्हणजे जर आपण सरफेस इरिगेशन सबसर्फेस इरिगेशनमध्ये सरफेस इरिगेशनमध्ये मेजॉरिटी जास्त पाण्याची गरज असते, परंतु स्प्रिंकलर इरिगेशनमध्ये आपल्याला कमी पाण्याची गरज असते. म्हणजे कमी पाण्यामध्ये आपण जास्त हेक्टर लँडवर आपण इरिगेशन प्रोव्हाइड करू शकतो. त्यामुळे जवळपास 30 ते 40% पाण्याची बचत ही स्प्रिंकलर इरिगेशनमुळे होते. फर्टिलायझर पेस्टिसाइड्स कॅन बी अप्लाइड थ्रू द स्प्रिंकलर्स. जर आपल्याला त्या प्लांटला लिक्विड फर्टिलायझर द्यायचे असतील किंवा पेस्टिसाइड म्हणजे फंजिसाइड घ्यायचं असेल, इन्सेक्टिसाइड स्प्रे करायचं असेल तर आपण त्या पाण्यामार्फत स्प्रे करू शकतो. म्हणजे इथे सेपरेट स्प्रे करण्याची गरज नसते. म्हणजे इथं लेबरचा कॉस्ट वाचू शकतो. त्यामुळे ही मेथड कशी आहे, युजफुल आहे. देन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर.
इथे काय केलं असतो, जो पाण्याचा डिस्चार्ज आहे तो पाण्याचा डिस्चार्ज कसा असतो, कंट्रोल असतो आणि त्यामुळे सगळीकडं समान पाणी काय होतं, प्रोव्हाइड केलं जातं. सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ स्प्रिंकलर इरिगेशन. देन देर इज अ डिसॲडव्हान्टेज ऑफ ऑल्सो, बिकॉज वी नो दॅट देर इज अ टू साईड्स ऑफ इच कॉइन. जसं प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तसं कोणतीही मेथड झाली जरी ती ॲडव्हान्टेज असेल तर त्या काहीमध्ये त्याच्यामध्ये लो फॉल्स हे असतातच, ज्याला आपण डिसॲडव्हान्टेजसुद्धा म्हणतो. तर काय डिसॲडव्हान्टेज आहेत स्प्रिंकलर इरिगेशनचे? इट डज नॉट वर्क वेल अंडर द हाय विंड वेलोसिटी. जर तुम्ही आता स्प्रिंकलर इरिगेशन पाहताय की इथे आपण काय करतो, ओव्हरहेड इरिगेशन सप्लाय करतो, परंतु ह्या कंडिशनला जर वारं जास्त असेल किंवा वाऱ्याचा वेग जर जास्त असेल तर ते वाऱ्याच्या दिशेने ते पाणी काय होणार, डायव्हर्ट होणार आणि ते वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला आपण तिथे इरिगेशन आपण प्रोव्हाइड करू शकत नाही, कारण ह्याचा जो फ्लो आहे तो विंडमुळं काय होतो, डिस्टर्ब होतो. तर हा एक डिसॲडव्हान्टेज आहे. Then initial cost is very high because it needs pump, it needs main pipe, it needs laterals, then sprinklers. So these are the instruments are little bit costly, and due to this initially this method go for the highly or high cost. Then it is not suitable where water contains salt and sand. It means when the water have a high pH or when the water is salty, then it affect on the quality of that main pipes, quality of laterals or quality of sprinklers, because these salts are continuously saturated in that sprinklers, and due to this the sprinkler is choke off or the holes of that sprinklers are closed. जर पाण्याचा pH जास्त असेल किंवा ते पाणी जर साल्टी असेल, त्याच्यामध्ये साल्ट्स प्रेझेंट असतील, तर काय होतं, ती साल्ट कंटिन्युअसली त्या स्प्रिंकलर असतील किंवा लॅटरल्स पाईप असतात त्यामध्ये साठतात, आणि जेव्हा ते साठतात तेव्हा काय होतं की पाण्यास ते समजा ते जर एका स्प्रिंकलरच्या होलमध्ये जर ते साल्ट साठून राहिलं तर ती छिद्र काय होतात, बंद होतात आणि व्यवस्थित इरिगेशन होत नाही किंवा व्यवस्थित ते पाणी ॲप्लिकेशन होत नाही. त्यामुळे तिथं मेंटेनन्सचा खर्चसुद्धा जास्त असतो, कारण बऱ्याच वेळा त्या लॅटरल आपल्याला चेंज कराव्या लागतात, ते स्प्रिंकलर्स आपल्याला चेंज करावे लागतात आणि त्यासाठी त्या मेंटेनन्ससाठी कॉस्ट येते. त्यामुळे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन हे वाढतं. त्यामुळे जिथं पाण्याचा pH हा जास्त आहे अशा ठिकाणी ही मेथड जास्त यूज केली जात नाही. देन इट रिक्वायर द स्किल, बिकॉज फॉर connection of that laterals, main pipes, then sprinklers, it required the skillful labor for their connectivity, and so these are the disadvantage. But as compared to disadvantage, the advantage of that method is most or is maximum. So nowadays people go for the sprinkler irrigation, in particularly in ginger crop किंवा ginger crop. ही जी मेथड आहे ते आता जरी डिसॲडव्हान्टेज असले तरी त्या मानाने त्याचे ॲडव्हान्टेज हे जास्त आहेत. त्यामुळं जिंजर असेल किंवा टर्मरिक असेल या क्रॉपसाठी मॅक्झिमम शेतकरी स्प्रिंकलर इरिगेशन काय करतात, फॉलो करतात. देन ड्रिप इरिगेशन, इट इज अनदर पार्ट ऑफ दॅट इरिगेशन. In this irrigation, slow application of water in the form of continuously drop near the root zone. It is the mechanism or it is the principle of drip irrigation. जसं स्प्रिंकलर इरिगेशनमध्ये पावसासारखं पाणी आपण त्या जमिनीवर त्या क्रॉपवर फवारतो, त्याप्रमाणे ड्रिप इरिगेशनमध्ये काय केलं जातं, त्या वनस्पतीच्या स्टेमजवळ किंवा त्या बुंद्याजवळ काय केलं जातं, कंटिन्युअसली ड्रॉप बाय ड्रॉप ते पाणी आपण काय करतो, अप्लाय करतो. सो ह्या मेकॅनिझमला किंवा या प्रकारच्या इरिगेशनला आपण ड्रिप इरिगेशन किंवा ठिबक सिंचन असे म्हणतो. It is most suitable for the arid and semi-arid regions where the limited availability of the water is there. तर ही कंडिशन किंवा ही इरिगेशन मेथड आपण मोस्टली कुठं फॉलो करतो की जिथं पाण्याचा जो सोर्स आहे तो कमी आहे, पाण्याची अवेलेबिलिटी कमी आहे, अशा रिजनमध्ये आपण ड्रिप इरिगेशन करतो. कारण ड्रिप इरिगेशनसाठी लागणारं जे पाणी आहे ते खूप कमी अमाऊंट रिक्वायरमेंट असते, कारण किंवा कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त एरिया आपण इरिगेशनच्या अंडर आणू शकतो. In this image you can see that how the drip irrigations are followed with minimum water resource. Then again we go for advantages of the drip irrigation. First of all, water loss due to the percolation, runoff and evaporation is minimum. Weed population is less, then it's a 40 to 50% water. Fertilizer can be applied along with water and it reduces the soil erosion. In this method we
apply the irrigation, or we apply the water drop by drop, and due to this the water is supplied only in area where it is need or where there is a need of water. तर ड्रिप इरिगेशनला काय करतो आपण, त्या बुंद्याजवळच पाणी देतो, त्यामुळे जिथं गरज आहे आपल्याला तिथंच पाणी प्रोव्हाइड केलं जातं. आणि सरफेस इरिगेशनमध्ये आपण अख्ख्या फील्डमध्ये पाणी द्यायचो, मग त्यामुळे तिथं वीडचा इन्फेस्टेशन हे जास्त असतं. परंतु ड्रिप इरिगेशनमध्ये वीडचं इन्फेस्टेशन कमी असतं, कारण ते फक्त बुंद्याजवळच पाणी दिलं जातं, बाकी कुठेही ते पाणी आपण देत नाही. दुसरी गोष्ट, वॉटरचा जो लॉस होतो आहे, रन ऑफ असेल किंवा एक्सेस रन, म्हणजे सरफेस इरिगेशनमध्ये आपण पूर्ण पाणी त्या फील्डमध्ये सोडतो, त्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळा जिथं लेवलिंग असेल किंवा एखाद्या ठिकाणी उतार असेल तर सगळं पाणी त्या उताराच्या दिशेने वाहून जातं, त्यामुळे त्या पाण्याचा काय होतं, लॉस होतो. पण ड्रिप इरिगेशनमध्ये अशा कोणत्याही प्रकारचा लॉस तिथं होत नाही. त्याचबरोबर मातीची धूपसुद्धा होत नाही, कारण तिथं रन ऑफ नसल्यामुळं मातीच्या धूप होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्याचबरोबर हे 40 ते 50% पाणी काय करतं, आपलं बचत करतं. म्हणजे आपण मिनिमम पाण्यामध्ये आपण जास्तीत जास्त एरिया हा इरिगेशनच्या अंडर आणू शकतो. डिसॲडव्हान्टेज काय आहेत, तर हाय इनिशियल कॉस्ट, इट रिक्वायर रेग्युलर मेंटेनन्स, ब्लॉकिंग ऑफ ड्रिपर, सो दीज आर द डिसॲडव्हान्टेज. बट these are the minute points, because nowadays the government also give the policies to the farmer for drip irrigation, and with the help of that policies or with the help of that subsidies farmer can go for drip irrigation. जरी ड्रिप इरिगेशनची कॉस्ट जास्त असली तरी सरकार किंवा महाराष्ट्र शासन असेल किंवा आपलं भारत सरकार असेल तर ड्रिप इरिगेशनसाठी ते काय करतं, सबसिडी प्रोव्हाइड करते, आणि त्या सबसिडीचा फायदा घेऊन शेतकरी ड्रिप इरिगेशन करू शकतात. त्यामुळं हाय कॉस्टचा जो डिसॲडव्हान्टेज आहे तो आपण तिथं ओव्हर करू शकतो. त्यानंतर रेग्युलर मेंटेनन्स, तर आता ज्या ड्रिप्स आलेल्या आहेत मॉडर्न, ज्याच्यामध्ये आपण केमिकलच्या साहाय्याने ते साचलेलं जर साल्ट असेल ते साल्ट पण आपण रिमूव्ह करू शकतो. त्यामुळं आपण जर ड्रिपची व्यवस्थित काळजी घेतली तर जास्तीत जास्त वर्ष ते ड्रिपचा सेट काय करू शकतो, चालू शकतो. त्यामुळे हे जर डिसॲडव्हान्टेज आपण दुर्लक्षित केले तर ड्रिप इरिगेशन हे सगळ्या इरिगेशन मेथडमध्ये सगळ्यात बेस्ट मेथड ही ड्रिप इरिगेशन आहे. देन शेड्युलिंग ऑफ इरिगेशन. Scheduling of irrigation, it means it is the process of determining when and how much water is to be applied. शेड्युलिंग ऑफ इरिगेशन ही काय कन्सेप्ट आहे की कधी इरिगेशन दिलं पाहिजे आणि किती अमाऊंटमध्ये आपण वॉटर दिले पाहिजे, ही जी प्रोसेस आहे तर त्याला आपण शेड्युलिंग ऑफ इरिगेशन असे म्हणतो. तर ते शेड्युलिंग ऑफ इरिगेशन जेव्हा म्हणजे आपण कसं ठरवायचं, पाण्याचं नियोजन कसं ठरवायचं, तर त्या जमिनीमध्ये पाणी असतं किंवा ज्याला आपण मॉइश्चर म्हणतो, तर ती मॉइश्चर पर्सेंटेज किती आहे याच्यावर आपण काय करू शकतो, पाण्याचं शेड्युलिंग किंवा पाण्याचं नियोजन करू शकतो. तर त्याचबरोबर जर वॉटर स्ट्रेस असेल तर कोणतंही प्लांट काय करतं, सिम्पटम्स शो करतं, म्हणजे पानं सुकणे असेल किंवा पाण्याचं ड्रॉपिंग, म्हणजे पानं काय करतात, खालच्या साईडला झुकतात. तर अशा प्रकारचं जर दिसलं तरी आपण इरिगेशन देऊ शकतो. तर ह्यालाच आपण शेड्युलिंग ऑफ इरिगेशन असे म्हणतो. तर प्रॉपर शेड्युलिंग कशाची गरज असते, तर जर आपण प्रॉपर शेड्युलिंग केले तर तिथं वॉटर स्ट्रेस पण होत नाही किंवा जास्तीत जास्त एक्स्ट्रीम वॉटर पण होत नाही. कारण आपण पाहिलं की या दोन्ही गोष्टींच्या एक्स्ट्रीम जर असतील किंवा कमीत कमी पाणी असेल तरी त्याचा यील्डवर परिणाम होतो, किंवा जास्त पाणी असेल मर्यादेपेक्षा तरीही त्या क्रॉपच्या यील्डवर त्याचा दुष्परिणाम होतो. त्यामुळे प्रॉपर शेड्युलिंग असणं हे गरजेचं असतं. इट सेव्ह वॉटर अँड एनर्जी, इट रिड्युसेस द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड सॉइल इरोजन अँड इन्क्रीज द यील्ड. सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ scheduling of irrigation. Then this scheduling of irrigation is based on following factors such as soil and its condition, because we know that there is a various type of soil and there is various soil have its own properties, and due to its physical structure, due to its texture, the need of water is different. आपल्यामध्ये मातीचे वेगवेगळे प्रकार आहेत, तसेच मातीच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. त्याच्या स्ट्रक्चरनुसार किंवा त्याच्या टेक्स्चरनुसार प्रत्येकाची पाण्याची गरज ही ठरलेली असते. म्हणजे जर ब्लॅक सॉईल असेल तर ब्लॅक सॉईलमध्ये जास्तीत जास्त वॉटर हे साठवून ठेवलं जातं, त्यामुळं लगेच इरिगेशन देण्याची गरज नसते. परंतु त्याच्या ऑपोजिट जर माळरान असेल किंवा सॉईल जर सँडी सॉईल असेल तर त्यामध्ये क्विकली इरिगेशन देण्याची गरज असते. तर हे आपण कशावर ठरवतो की त्या मातीचा प्रकार कोणता आहे यावर आपण त्या इरिगेशनचं शेड्यूल कसं करतो ठरवत असतो. देन टाईप ऑफ कल्टिवेशन, इट मीन्स विच क्रॉप वी यूज
Some crop require high amount of water, some crop require less amount of water. For example, wheat require maximum water, but black gram, green gram require minimum water. So it is depend upon the cultivation also. Then crop variety, some variety are resistance to water stress. In that variety the need of water is मिनिमम. काही ज्या व्हरायटी आहेत समजा बार्लीचे असतील किंवा सॉर्गमच्या असतील तर त्या स्ट्रेस रेजिस्टन्स आहेत किंवा म्हणजे जे वॉटरचा स्ट्रेस सहन करू शकतात अशा व्हरायटी जर आपण लावल्या तर कमी पाण्याची त्यांना गरज असते. देन ग्रोथ स्टेज ऑफ द क्रॉप, तर पाणी कधी द्यायचं हे त्याच्या क्रिटिकल ग्रोथ स्टेजवर अवलंबून असतं. म्हणजे आपण कंटिन्युअस पाणी नाही दिलं तरी चालतं किंवा आपण सुरुवातीला जर्मिनेशनच्या वेळेस पाणी द्यायचं, त्यानंतर समजा शूट फॉर्मेशन असेल, त्यानंतर ग्रेन फिलिंग स्टेज असेल, ग्रेन डेव्हलपमेंट स्टेज असेल. ही जी क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस आहेत, क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस म्हणजे काय की कोणत्याही वनस्पतीची अशी स्टेज जिथं जर पाण्याची कमतरता झाली तर त्याचा डिरेक्टली यील्डवर परिणाम होतो. असे ज्या स्टेजेस आहेत त्याच्या ग्रोथच्या त्याला आपण क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस असे म्हणतो. आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक क्रॉपची क्रिटिकल ग्रोथ स्टेज किती आहेत, कोणत्या आहेत हे माहीत असलं पाहिजे. आणि त्या क्रिटिकल ग्रोथ स्टेजेसच्या आधारे आपण त्या इरिगेशनचं काय केलं पाहिजे, शेड्यूल केलं पाहिजे. आणि जो महत्त्वाचा पॉईंट आहे की त्या सॉईलमध्ये किती मॉइश्चर आहे ह्याच्यावर आपण ते इरिगेशन दिलं पाहिजे. जर मॉइश्चर 50-60च्या पुढे असेल तर कोणतेही इरिगेशन देण्याची गरज नसते, परंतु जर मॉइश्चर 30% खाली आलं तर तिथे इरिगेशनची गरज असते. मग ह्या इरिगेशनचं मॉइश्चर ही मॉइश्चर मोजण्यासाठी आपण टेन्शोमीटर वापरतो, कारण या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने आपण त्या जमिनीमध्ये किती मॉइश्चरचं पर्सेंटेज आहे ते कॅल्क्युलेट करू शकतो. देन क्रायटेरिया फॉर scheduling irrigation such as soil moisture depletion. When soil moisture in a specified root zone depth is depleted, a particular level is to be replenished by the irrigation. म्हणजे हे क्रायटेरिया आहेत किंवा याच्यानुसार आपण इरिगेशनचं शेड्यूल करू शकतो. सॉईल मॉइश्चर डिप्लेशन याचा अर्थ काय की जमिनीतल्या पाण्याचा जो मॉइश्चर पर्सेंटेज आहे ते मॉइश्चर पर्सेंटेज जर कमी झालं तर आपल्याला इरिगेशन देण्याची तिथं गरज असते. देन फिजिओलॉजिकल स्टेजेस, इरिगेशन शुड बी गिवन ॲट अ क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस. जसं आत्ता सांगितलं की जे इरिगेशन आहे ते आपल्या क्रॉपच्या क्रिटिकल ग्रोथ स्टेजेसवर दिलं पाहिजे. म्हणजे फ्लावरिंग स्टेज असेल, ग्रेन फिलिंग स्टेज असेल, फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज असेल, या स्टेजेसला आपण त्याला क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस म्हणतो. आणि या क्रिटिकल ग्रोथ स्टेजेसच्या आधारेच आपण त्याला पाणी दिलं पाहिजे. किंवा क्लायमेट, तिसरा पॉईंट, क्लायमेट काय इसेन्शियल आहे. किंवा समजा रेनी सीझनमध्ये आपल्याला इरिगेशन देण्याची गरज नसते, पण समर सीझनमध्ये आपल्याला इरिगेशन द्यावं लागतं. म्हणजे आपलं जे इरिगेशनचं शेड्यूल आहे ते क्लायमेटवर पण बेस आहे. देन प्लांट इंडेक्टर. So I previously explained that when there is a water stress, when there is a deficiency of water, that crop plant shows some types of symptoms such as withering, drying, drooping of their leaves, and these symptoms are called as indication symptoms. And when plant shows such type of indications, then irrigation is necessary. बरेचसे प्लॅन्ट जर त्यांच्यामध्ये वॉटर स्ट्रेस असेल तर पानं सुकल्यावानी होतात किंवा पाण्याची जी पानं असतात ती खालच्या बाजूने झुकतात, असं इंडिकेशन जर प्लॅन्टने दिलं तर इरिगेशन द्यावं लागतं. सो हे जे क्रायटेरिया आहेत की सॉईलचा मॉइश्चर कॅल्क्युलेट करून इरिगेशन देणं किंवा क्रिटिकल ग्रोथ स्टेज बघून इरिगेशन देणे किंवा काही प्लॅन्ट सिम्पटम्स दाखवतात त्या सिम्पटमच्या आधारे इरिगेशन देणं किंवा क्लायमेट कसं आहे याच्या आधारे इरिगेशन देणं, हे काय आहेत महत्त्वाचे 4 क्रायटेरिया आहेत ज्या क्रायटेरियांच्या आधारे आपण इरिगेशनचं शेड्यूल ठरवलं जातं. सो इन दिस लेक्चर वी सी the drip irrigation, sprinkler irrigation, their advantage, their disadvantage, and last we see the scheduling of irrigation, we see their definition, and the most important part is that we see the criteria of scheduling the irrigation. So in this way we covered that point. Now I am stop here. Thank you.